हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महाराजांची जी मूर्ती आहे तर ती शेअर केली। तर आज म्हणजेच मूर्तीची आपल्या देवघरामध्ये म्हणजेच माझ्या देवघरामध्ये स्थापना करायची होती। तर त्याचा आता व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आता म्हणजेच आजचा वार होता रविवार, त्यामुळे आज बराचसा वेळ जो आहे तर तो मिळून जातो। त्यामुळे म्हटलं आज महाराजांच्या मूर्तीचा जो अभिषेक होता तर तो करावा। म्हणजेच आपण जेव्हा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करावे लागतात। त्यामुळे म्हणजेच आपला बराचसा वेळ पूजेमध्ये जातो। त्यामुळे मग आज सुट्टी होती तर म्हटलं महाराजांचा अभिषेक आहे तर तो करून घ्यावा। आता त्याचबरोबर आता पूजेला जी भांडी लागणार होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती काढून घेतली आणि त्यानंतर जी भांडी होती पूजेला लागणारी तर ती मी धुवून घेतली। जी ॲक्लिन पावडर आहे तर तीच भांडी धुण्यासाठी मी यूज करत असतो, कारण एरवी जर आपण दुसरी पावडर भांडी घासण्यासाठी यूज केली म्हणजेच पितांबरी तर आपले जे भांडे असतात तर त्याच्यावरती त्याचा म्हणजेच एक रिॲक्ट होतो, केमिकल रिॲक्शन होते, त्यामुळे आपले भांड्याची झीज होते। त्यामुळे तुम्ही ही ॲक्लिन पावडर नक्की एकदा यूज करून बघा आणि जर तुम्ही यूज करत असाल तर कमेंटमध्ये तसं सांगा। तर जी आपण पितांबरीने जेव्हा भांडे घासतो तर तेव्हा आपल्या हाताची देखील आग होते। त्यामुळे शक्यतो तर मी तर टाळतोच, म्हणजे जेव्हापासून मला ॲक्लिन पावडरबद्दल माहिती झाली तेव्हापासून जी ॲक्लिन पावडर आहे तर तीच मी यूज करत असतो। आता यानंतर जी भांडी मला आता पूजेला लागणार होती तर सर्व मी ती म्हणजेच धुवून घेतली। तर ही जी गळती तुम्ही बघत असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत ही गळती शेअर केली। तर ही गळती जी आहे तर ती देखील मी ऑनलाईनच बनवली, कारण आपण जेव्हा एखाद्या मूर्तीचा अभिषेक करतो तर तेव्हा सतत त्या मूर्तीवर अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते गळायला पाहिजे। आणि म्हणजेच आपलं एकीकडे आपण मंत्र म्हणतो आणि दुसरीकडे आपण हाताने पाणी टाकायचं म्हटलं तर आपलं शक्य होत नाही। त्यामुळे अशा प्रकारे गळतीचा मी यूज करतो। म्हणजेच जेव्हा आपण आता श्रावणामध्ये देखील महादेवाचा अभिषेक करतो तर तेव्हा अशा प्रकारची गळती आपल्याला लागतेच। म्हणजेच ही जी गळती आहे तर हिला स्क्रू फिट करावे लागतात आणि त्यानंतर मग ती उभी राहते। म्हणजेच हिला 3 पाय आहेत। तर हिचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे की मी गळती कुठून घेतली। तर तुम्हाला देखील हवे असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे त्यांच्याकडून मागू शकता। तर अशा प्रकारे जे देवाची भांडी होते तर ते म्हणजेच मी सर्व क्लीन करून घेतले आणि त्याचबरोबर जे मला आता पूजेला सामान लागणार होतं तर ते देखील मी एकीकडे काढून घेतलं। म्हणजेच आता एकदा पूजा करण्यासाठी आपण जेव्हा बसतो तर त्यानंतर मग सतत आपल्याकडून उठणं होत नाही आणि सतत आपण उठू देखील नाही। म्हणजे जे आपल्याला आता पूजेला लागणार आहे सामान तर ते सर्व आपण आपल्या साईडलाच म्हणजे एकत्रित गोळा करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सतत पूजेमध्ये म्हणजेच उठण्याचं काम भासत नाही। तर जे आता मला पूजेला सामान लागणार होतं तर सर्व मी एका साईडला म्हणजेच काढून घेतलं। त्यानंतर जो दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतला। त्यानंतर धूपबत्ती लावून घेतली आणि यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर तेव्हा आपण आपली जी देवपूजा आहे तर सर्वात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेतली। जी फुलं मी आणली होती तर ती सर्व देवांना मी वाहून घेतली। त्यानंतर जो महाराजांचा फोटो होता माझ्याकडे तर तो देखील मी पुसून घेतला आणि त्यानंतर म्हणजेच त्यांना देखील अष्टगंध कुंकू मी लावून घेतलं आणि जो मंगल कलश आहे तर याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्याचबरोबर जी फुलं आहेत तर ती अर्पण करून घेतली। आता महाराजांच्या मूर्तीची म्हणजे स्थापना करायची होती, म्हणजेच महाराजांच्या मूर्तीचा आपण अभिषेक करतो तर तो देखील करायचा होता। त्यासाठी मी अशा प्रकारे मंदामध्ये चौरंग ठेवला, त्याच्या खाली मी स्वास्तिक काढून घेतलं, त्याच्यावरती देखील छोटा चौरंग ठेवला। म्हणजेच जी चौरंगाची हाईट होती तर ती लहान होती, त्यामुळे थोडीशी हाईट देण्यासाठी जो माझ्याकडे दुसरा छोटा चौरंग आहे तर तो देखील मी त्याच्यावरती ठेवला। त्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, म्हणजे ज्या समया होत्या तर त्या मी प्रज्वलित करून घेतल्या आणि माझ्याकडे जे मोठं ताट आहे तर ते मी इथे ठेवलं, कारण आपण जेव्हा महाराजांचा अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला मोठंच ताट घ्यायचं असतं, म्हणजे सतत आपण मूर्ती उचलायची नसते। त्यामुळे मग अशा प्रकारे मी माझ्याकडे जे मोठं ताट होतं तर ते पूजेमध्ये ठेवलं। त्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे तर ती मी मध्यभागी ठेवून घेतली। त्यानंतर मूर्तीला देखील मी अष्टगंध लावून घेतलं, थोड्याशा अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत पहिले पाण्याने अभिषेक केला। त्यानंतर जे पंचामृत मी तयार करून घेतलं होतं तर त्याने देखील महाराजांचा अभिषेक केला आणि अभिषेक चालू होता तर तेव्हाच मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत मी अभिषेक केला। आणि त्यानंतर जेव्हा म्हणजेच संपूर्ण म्हणजेच अभिषेक झाला दुधाचा, त्यानंतर मी पाण्याने पूर्ण जी मूर्ती होती महाराजांची तर ती क्लीन करून घेतली। त्यानंतर चंदनाने देखील महाराजांचा जो अभिषेक आहे तर तो मी करून घेतला आणि त्यानंतर म्हणजे जी गळती होती तर ती मी लावून दिली। म्हणजेच आपण गळती कशासाठी लावतो, कारण आपण जेव्हा आता पुस्तकातून आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करायचे असतात तर तेव्हा आपलं सतत म्हणजेच आपलं पाणी टाकणं होत नाही मूर्तीवर, त्यामुळे मग गळतीचाच मी यूज करतो। तर मूर्तीची जी हाईट होती आणि जी माझी गळती होती तर ती सेम एकाच लेवलची होती, त्यामुळे म्हणजेच जास्त मला त्रास
झाला नाही, म्हणजेच एकदा पाणी भरून टाकलं तर ते थेंब 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 महाराजांच्या मूर्तीवर पडत होतं. तर एकीकडे अभिषेक चालू होता आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजेच आपण जेव्हा कोणत्याही मूर्तीची स्थापना करतो आपल्या देवघरामध्ये जेव्हा अभिषेक करतो तर तेव्हा तुम्ही बघत असाल तर आपल्याला पुरुष सूक्त हे वाचावं लागतं. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष वाचून घ्यायचं, त्यानंतर गणपती स्तोत्र वाचून घ्यायचं, त्यानंतर गणेश स्तोत्र जे आहे तर ते वाचून घ्यायचं, यानंतर पुरुष सूक्त वाचून घ्यायचं आपल्याला, त्यानंतर श्री सूक्त देखील वाचून घ्यायचं. तर पुरुष सूक्त हे प्राकृत सनी संस्कृत या दोन याच्यामध्ये असतं. तर तुम्ही संस्कृतमध्ये नक्की वाचा, कारण संस्कृत भाषाच ही जी देवांची लिपी मानली गेलेली आहे. आणि त्यानंतर 21 श्लोक ही पवमान सूक्त हे वाचायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र अवतारणिका ही वाचायची आहे. आणि याचबरोबर महाराजांची म्हणजे श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हे करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता आणि महाराजांना जो अभिषेक आहे तर तो घालू शकता. म्हणजेच तुम्ही 11 वेळेस किंवा 108 वेळेस या मंत्राचा जप करून तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता. तर महाराजांची जी मूर्ती होती तर ती देखील म्हणजेच गोड दिसत होते, असं वाटत होते जसं काय महाराज म्हणजे हसतच आहेत. म्हणजेच खूप दिवस झाले महाराजांची मूर्ती मी बघत होतो, पण मला जशी हवी होती तर तशी मला भेटत नव्हती. आणि म्हणजेच स्वामींच्याच एक इच्छा मनातमध्ये असते की जेव्हा म्हणजेच त्यांना जेव्हा आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते तर तेव्हाच ते येतात आपल्या घरी. त्यामुळे महाराजांची जी मूर्ती होती तर ही मला आत्ताच रिसीव्ह झाली. तर आता लगेचच आपली गुरुपौर्णिमा देखील येणार आहे, तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय करायचं आहे, म्हणजेच स्वामींना आपण कशाप्रकारे प्रसन्न करू शकतो. कारण स्वामी देखील आपले गुरुच आहेत आणि आपण गुरूंना म्हणजे दक्षिणा म्हणून काय काय देऊ शकतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की तुम्ही आवर्जून स्वामीची जी सेवा आहे तर ती करा. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गुरुपद देखील घेऊ शकता. तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपण गुरुपद कशाप्रकारे घ्यायचं आहे. तर तुम्ही ही गळती बघू शकता, तर ही पितळेची गळती आहे आणि त्याच्यावरचं जे भांडं होतं तर ते तांब्याचं भांडं आहे आणि त्याला छिद्र आहे. म्हणजेच त्याच्यातून एक 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 जो थेंब आहे तर तो खाली म्हणजेच गळत राहतो मूर्तीवर आणि जो अभिषेक आहे तर तो कंटिन्यू चालू राहतो, म्हणजेच मधामध्ये खंड पडत नाही. तर त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर स्वच्छ मी म्हणजेच पाण्यानं धुवून घेतली, त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतर म्हणजे जे खालचं वस्त्र होतं तर त्याच्यावर थोड्याशा मी तांदूळ ठेवून घेतले, त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतला आणि त्यावर महाराजांची जी मूर्ती होती तर तिची स्थापना केली. त्यानंतर महाराजांना मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं, त्यानंतर जे अत्तर होतं माझ्याकडे तर ते लावून घेतलं आणि माझ्याकडे छोटीशी जी एक माळ होती तर ती देखील मी महाराजांना अर्पण केली. त्यानंतर थोडासा डेकोरेशनचा पार्ट म्हणून जे मी फुलं आणली होती तर ती मी अशा प्रकारे म्हणजेच थोडीशी सजावटीचा भाग म्हणून अशा प्रकारे अरेंज केली. त्यानंतर पिवळे फूल महाराजांना खूप आवडते, त्यामुळे मला एक पिवळे फूल देखील मिळून गेले होते तर ते देखील मी महाराजांना अर्पण केले. आणि त्यानंतर मग आताची रोजची जी सेवा करायची होती तर तिला मी सुरुवात केली. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे एक माळ जप आपल्याला स्वामींची करावी लागते आणि त्याच्या देखील सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी स्तवन हे वाचायचं असतं. तर माझी कोणतीही सेवा मी श्री स्वामी स्तवन यानेच चालू करत असतो. तर सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामी स्तवन वाचून घेतलं आणि त्यानंतर महाराजांची एक माळ जप होती तर ती मी करून घेतली. तर आज रविवार होता त्यामुळे मग मी ज्या 11 माळी जप आहेत तर ते देखील मी करून घेतला. म्हणजेच आपण आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला 11 माळी जप करण्यासाठी सांगितलेलं आहे, पण ज्याच्याकडून जसं शक्य होते तर तशा प्रकारे तुम्ही जप केला तरी चालेल. म्हणजेच कोणी 1 वेळा देखील करतं, कोणी 11 वेळा देखील करतं, म्हणजे ज्यांना जसा टाईम असतो तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर एरवी म्हणजेच मी 1 माळच जप करतो, पण आज टाईम होता त्यामुळे म्हटलं आपल्याकडून जेवढी म्हणजे स्वामींची सेवा होईल तर तेवढी झालेली चांगलीच. आणि त्यानंतर महाराजांचं जे श्री स्वामी चरित्र सांगत होतं तर याची देखील मी 3 अध्याय वाचून घेतले आणि त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती मी करून घेतली. यानंतर महाराजांना नैवेद्य म्हणून म्हणजेच खडीसाखरेचा मी नैवेद्य ठेवला होता आणि त्यानंतर म्हणजेच दूध देखील होतं, तर त्यामुळे मग दुधामध्ये थोडीशी साखर घालून त्याच्यामध्ये म्हणजेच जे तुळशीचं पान असतं तर ते मी ठेवलं आणि त्यानंतर त्याचा देखील महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला आणि जे तुळशीचे पानं होते तर ती देखील मी महाराजांच्या चरणी अर्पण केली. तर तुम्हाला माझ्या स्वामींची जी मूर्ती आहे तर ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे स्वामींनी माझ्या हातून सेवा करून घेतली आणि मी स्वामींना हीच प्रार्थना करतो की माझ्याकडून जेवढी सेवा होईल तर तेवढी तुम्ही करून घ्या. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता झालेली आहे. तुम्ही बघू शकता महाराज किती गोड दिसत आहेत. तर महाराजांना जेव्हा आपण आता वस्त्र परिधान करू, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल माझ्याकडे कोणकोणते
वस्त्र आहेत महाराजांचे, तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे। तर महाराजांना म्हणजेच पाण्यासाठी माझ्याकडे जे लोटी भांड आहे तर ते देखील मी आज क्लीन करून घेतलं। त्याचबरोबर हा जो दिवा आहे तर हा अखंड दिवा चालतो, म्हणजेच हा दिवसभर आपण याच्यामध्ये एकदा जर तेल भरून टाकलं तर हा दिवसभर आणि रात्रभर देखील चालतो। आणि जो काचेचा ग्लास आहे याच्या भोवती तर तो देखील म्हणजेच पूजा झाल्यानंतर मी ठेवून देतो, कारण आता हवा चालू नव्हती त्यामुळे म्हणजेच दिवा विझत नव्हता, त्यामुळे मग जो काचेचा ग्लास होता तर तो मी साईडलाच काढून ठेवला। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी झालेली आहे। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आता ही सेवा उचलू, तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना।